declaring Batna Bande Kesar. Financier declaring Maga. Financier declaring. ज्या समाजाला माणूस म्हणून ही जगण्याचा एक सन्मान, समाजामध्ये जो सन्मान भेटायला पाहिजे, जो माणूस म्हणून त्यांची ओळख पाहिजे, ज्या समाजाला सहजासहजी भेटलेलं नाही, भेटत असलेलं निदर्शनास येत नाही, अशा त्याच समाजातील एक महिला आज उमरगा नगरपालिकेमध्ये, उमरगा नगर परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आली. शिवसेनेच्या विभूते म्हणून, यल्लमा विभूते म्हणून अशा या नगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेविका आहेत. शिक्षणापासून कोसो दूर असलेला हा भिल्ल भटका समाजातून ही एक महिला आज नगरसेविका म्हणून निवडून येते. म्हणजेच हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेबांच्या या घटनेमुळं. नमस्कार, मी सचिन गद्रे. भिक्षा मागून, फुगे, पिना विकून आणि दारोदार फिरून भांड्यावर महिलांचे केस गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी महिला, जिनं आयुष्यात कधी शाळेचा उंबरठाही पाहिला नाही, तीच महिला आज उमरगा नगरपालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आली आहे. बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून. पाहुयात NTV विशेष रिपोर्ट. भिल्ल म्हसनजोगी या भटक्या समाजातील यल्लम्मा शंकर विभूते या शिवसेनेतर्फे नगरसेविका म्हणून भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत. हा केवळ निवडणुकीचा निकाल नाही, तर संविधानाच्या ताकदीचा जिवंत दाखला आहे. यल्लम्मा विभूते यांचं आयुष्य म्हणजे संघर्षाची अखंड कहाणी. भिक्षा मागणं, फुगे, पिना, दारोदार फिरणं आणि केस विक्रीतून कुटुंब चालवणं, याच कामातून त्यांनी आपलं आयुष्य जगलं. औपचारिक शिक्षण नसलं तरी आयुष्याच्या शाळेत त्या साक्षर झाल्या आणि आज त्याच संघर्षातून त्यांनी लोकप्रतिनिधीपद गाठलं आहे. नमस्कार सर, माझं नाव आहे यल्लम्मा शंकर विभूते. आमचं जात आहे भिल्ल समाज. मग आम्ही भटके समाज. मग आम्ही काय बाप ओढला आजोबांपासून का त्याने मसुंजोगीचं बेस घालून मसुंजोगी म्हणून का एक मसुंजोगीसारखं मागून का हात फिरायचं. आम्हाला गाव म्हणायचं माहीत नाही. गावात आम्ही आल्यावर लोक ओळखायचं नाही आम्हाला. मग आम्ही आल्यावर आकलून द्यायचे मग लोक सगळे. मग असंच मग तसं झाले त्यांनी आजोबा त्यांनी वारले. मग आम्हाला मग असं टोपले घेऊन इकावं लागलाले. आता काय तर फुगे पिना काय घेऊन सगळं इकावं लागलाले आम्हाला. मग रोज एक गावी जायचं आम्ही, इकायचं तेच आणून लेकरं बाळाला सांभाळायचं. मग असंच आमचं समाज झालेला आहे. नाव दिले त्यानं कुठं काय बोलते, त्यानं कुठं काय बोलते, बुरबुरे म्हणते तर, मसुंजोगी म्हणते तर, कसं काय बोलावं लागले लोक. आज तुम्ही उमरगा नगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेला आहात मोठ्या मताधिक्यानं. काय कसं वाटतं तुम्हाला? लय अभिमान वाटते सर, सगळ्याच्या आशीर्वादानं निवडून आले म्हणून लय अभिमान वाटते. साहेब आंबेडकरांमुळेच आम्हाला संधी भेटले सर, त्यांच्यामुळेच आम्हाला संधी भेटले. मग किरण भैया, मग आमदार साहेब यांच्याबद्दलच आम्हाला संधी भेटले. पहिली बार आम्ही याच्यात पडलेलं आहेत. आम्हाला निवडून पण आणलेलं आहे. आज आम्हाला लय अभिमान आहे सर. त्याच्यातलं अजून आम्हाला काही कळत नाही, तेवढं बोलायला पण येत नाही. बाबासाहेबांच्या घटनामुळं आज सत्तेपर्यंत पोचता आलं आम्हाला. हा विजय माझ्या एकटीचा नाही, माझ्या समाजातील प्रत्येक कुटुंबाचा आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करेन. सामान्य माणसाचा आवाज नगर परिषदेत पोहोचवणं हेच माझं ध्येय आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रात भटक्या समाजातील महिला नगरसेविका म्हणून निवडून आल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे. या विजयाने संपूर्ण भटक्या समाजात नवी आशा निर्माण झाली आहे. नगरसेविका झाल्यानंतर यल्लम्मा विभूते यांनी समाजात बदल घडवायला सुरुवात केली. भाकरी मागायला पाठवले जाणारे लहान मुलं मुली आता शाळेकडे वळत आहेत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश त्या समाजात पोहोचवत आहेत.
तर या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचा मूलमंत्र दिला. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. आणि ही अविद्या अहिंसा करण्यासाठी या समाजातील भटक्या समाजातील मुलांना शिक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी प्राथमिक शाळा चालू व्हावी म्हणून वर्तमानपत्राच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवला. आणि या ठिकाणी प्राथमिक शाळा सध्या सुरू आहे आणि त्या शाळेतून हळूहळू मुलं घडत आहेत, शिकत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणचा जो काही भटका समाज आहे, महिला आहेत, बंधू आहेत, भगिनी आहेत, जे विखुरलेले आहेत, ते संघटित होऊन हळूहळू आता ते गावात स्थायिक होत आहेत. त्याचा आम्हाला नक्कीच गर्व वाटत आहे. आणि आज ही भटक्या समाजातील एक महिला आज नगरपालिकेमध्ये जाऊन समाजाचं प्रतिनिधित्व करीत आहे म्हणजे नक्कीच बाबासाहेबांच्या कार्याचा हा विजय आहे आणि त्यांच्या कार्याला मी सलाम करतो. नक्कीच हा संदेश संबंध देशभर जाणार आहे आणि सर्व भटका समाज जागृत होऊन बाबासाहेबांच्या संविधानाचं पालन करण्यासाठी सिद्ध होणार आहे याचा मला गर्व वाटतोय. आज ही समाजात जगत असताना पोटापाण्याचा संघर्ष करावा लागतोय. काम मिळत नाही आणि जे काही तरुण आहेत ते काम मिळत नाही म्हणून पुन्हा व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. जर त्यांना काम मिळालं, रोटी मिळाली तर ते नक्कीच आपला कुटुंब सजवू शकतात, आपला परिवार सांभाळू शकतात आणि समाजात सन्मानात जगू शकतात. हा केवळ एका महिलेचा विजय नाही, हा भारतीय संविधानाने वंचित समाजाला दिलेल्या अधिकारांचा विजय आहे. लोकशाही कशी कार्यरत होते याचं हे उत्तम उदाहरण आहे, असं मत तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार कांबळे यांनी व्यक्त केले. मी कमलाकर लक्ष्मण सूर्यवंशी, मी आंबेडकर चळवळीचा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. सर, आज उमरगा नगरपालिकेमध्ये एक भटक्या समाजातील भिल्ल वस्तीची म्हणजे मसनजोगी वस्तीतील एक महिला नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे. आज लोकप्रतिनिधी झालेले. कसं पाहता तुम्ही? वर्षानुवर्ष ज्या समाजाला दृष्टी ठेवलं होतं त्या समाजात एक महिला निवडून येणं हा निवडणुकीचा विजय तर आहेच, पण त्याबरोबर एक समाज परिवर्तनाचा हा फार मोठा विजय आहे, संविधानाचा फार मोठा विजय आहे. हा समाज आजपर्यंत संविधानापूर्वी हा भटका समाज ज्या की त्यांना गावामध्ये गाव नव्हतं राहायला, ज्या गावामध्ये राहायला यायचे त्या गावामध्ये फक्त 3 दिवस त्या पाटलाचा आदेश घेऊन राहायचे आणि तेही स्मशानभूमीमध्ये राहायचे. हे लोक त्यांना अगोदर मसनवाटा म्हणला जायचा, त्यामुळे यांना मसनजोगी म्हणून यांची ओळख आहे. ज्यावेळी हे भिक्षा मागायला गावात यायचे तर बरेचसे लोक घर दरवाजा लावून बंद करायचे घराचा. कारण काय की हे लेकरं पळून येतात, मांजरं करून येतात अशी अफवा पसरली होती. हा भटका समाज कुठेतरी या संविधानामुळं आज या उमरग्यामध्ये स्थायिक झाला, वर्षानुवर्ष या जागी घेऊन इथे स्थायिक झाला आणि या निवडणुकीमध्ये आज या लोकांना प्रतिनिधित्व जो अधिकार मिळाला हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या घटनेमुळे या ठिकाणी मिळालेला आहे. तेव्हा महात्मा फुले, शाहू महाराज या लोकांच्या कर्तृत्वामुळं किंवा यांच्या आपल्यासाठी केलेल्या कार्यामुळं आज हा न्याय मिळाला आहे. हा समाजाला हा फार आंबेडकरी चळवळीचा हा फार मोठा विजय आहे असं मी या ठिकाणी म्हणतो. सर, महाराष्ट्रामध्ये माझ्या मते ही पहिली घटना असेल. आता इथून काय प्रेरणा भेटेल म्हणजे इतर समाजाला? नक्कीच हा महाराष्ट्रामधला हा पहिलाच प्रयोग असावा, असेलच नव्हे आहेच असं मला वाटतं. जर आपण या माध्यमातून तुमच्या माध्यमातून विनंती करतोय की जिथे जिथे हा भटका समाज असेल त्यांनी ही प्रेरणा घेऊन या मूळ प्रवाहामध्ये आलं पाहिजे आणि आपलं प्रतिनिधित्व सिद्ध करण्यासाठी या चळवळीशी यांनी कुठेतरी आपली नाळ जोडली पाहिजे आणि आंबेडकर चळवळीच्या लोकांनाही या लोकांपर्यंत पोहोचून फुलेशिवाय आंबेडकर काय आहे, महात्मा फुले काय आहेत, सावित्री काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करूया. आपल्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून विनंती करेन समाजाला की ही प्रेरणा घेऊन जागृत होऊन जर आपण सत्तेमध्ये सहभागी झालो तर हा विकास व्हायला आणि आपली दरिद्री नष्ट व्हायला काय वेळ लागणार नाही असं माझं मत आहे. बाबासाहेबांनी बोललेलं आहे, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. आज या समाजामध्ये एक महिला लोकप्रतिनिधी झालेली आहे. याचा काय परिणाम या समाजावर आवर्जून होईल असं वाटतं? नक्कीच व्हायला पाहिजे, होणारच आहे. कारण काय, आपण आता ह्या प्रतिनिधीच्या माध्यमातून फक्त विकासच नव्हे तर शिक्षणाचाही जास्त प्रसार करायचा आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेबांचा संदेश जो आहे तो तळागाळातल्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि हा पहिला प्रयोग उमरग्यामध्ये आपण या ठिकाणी यशस्वी झाला असं मला वाटतं. कारण काय, या समाजाची कुणी दखल कुठे घेतली जात नव्हती, गिनती होत नव्हती. या समाजातील ही महिला आज नगरसेविका म्हणून निवडून येते आणि त्या सत्तेमध्ये सहभाग होतो. हा फार मोठा या संविधानाचा आणि आंबेडकर चळवळीचा आणि हा परिवर्तनवादी चळवळीचा हा विजय आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. भटक्या समाजातील महिलेला नेतृत्वाची संधी मिळणं म्हणजे आंबेडकरी चळवळीचं यश आहे. संविधानामुळेच हा बदल शक्य झालाय असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते कमलाकर
यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि हा महाराष्ट्रामध्ये पहिली वेळेस आमचा समाज भिल्ल समाज म्हणून आम्हाला ओळखतात. आणि काही ठिकाणी पोटासाठी वेगळे वेगळे रंग घालून वेगळे वेगळे वेश घालून भीक मागताना वेगळे वेगळे नावं आम्हाला समाजानं दिलेलं आहे. म्हणजे कोण कलाकारून पेटी तबला वाजत गाणं वाजवत गेले त्याला बहिरूपी म्हणतात. कोण अंगावर तोंडावर रंग बेरंग घालून तुरा घालून काठी घेऊन भीक मागताना त्यांना मसुंजोगी म्हणून असं समाजानं नाव दिलेलं आहे. आणि कोणी औषधं वनस्पती विकून पोट भागवतात त्यांना बिल म्हणून समाजानं नाव दिलेलं आहे सर. आणि खरे समाज आमची आदिवासी बिल आमचं समाज. आमचे वाड वडलं पंजे आजोबा सगळे तिकडं हैदराबाद जैराबाद असं आंध्र तेलंगणाकडं राहत होते. फिरत 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 आलेत सर इकडं गावोगावी फिरतात. प्रत्येक गावाने आलेत आणि पोट भागवलेत. कोण भीक मागून भागवलेत, कोण बाया पोरा सगळे केसावर फुगे पिना इकणे, कोण भंगार उकांड्यावर भंगार वेचणे हे व्यवसाय करत आलेले होते सर. आम्हाला आजपर्यंत कोणी शिक्षण म्हणजे आमच्या समाजाला आजपर्यंत गोडीच नाही आणि शिक्षण शिकता आलं नाही. आमचे वाडवडील गावागाव फिरत होते म्हणून आम्हाला शिक्षण वगैरे काय नाही सर आतापर्यंत. आज पिना फुलं जे विकणारी महिला आज नगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून जाते, कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला फार आनंद वाटते सर. आम्हाला गर्व वाटते की पिना फुगे विकणारी बाई, आम्ही भीक मागून खाणारे माणसं आज नगरसेविका म्हणून आज आमच्या गावात निवडून आलेले आहे. तर आम्हाला फार गर्व अभिमान आहे सर. आणि हा महाराष्ट्रामध्ये आमचा समाज ज्या गावात मसुंजोगी म्हणतात, ज्या गावात भिल्ल आदिवासी म्हणतात, ज्या गावात बहिरूपी समाज म्हणतात, सोलापूर आहे, इकडं निलंगा आहे, बसव कल्याण आहे कर्नाटकमध्ये, कुठल्याही आमच्या समाजात पहिली वेळेस हे नगरसेवक म्हणून निवडून आले सर. पहिली वेळेस आम्ही इलेक्शनमध्ये उतरलाय. एक सगळं आशीर्वाद कोणाचा आहे? बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादामुळं, त्यांच्या संविधानामुळं आम्हाला पण संधी भेटले. आणि इथं उमरग्यात आमचे भैया लाडकी नेते किरण भैया आणि ज्ञानराज चौगुले साहेब आणि रवी सर यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला तिकीट भेटले आणि त्यांनी आमच्यासाठी त्यांनी तरबळ करून आमचं सीट आमचा उमेदवार आणलेत त्यांनी. आता आम्हाला पण आनंद वाटतोय. घटनेनं दिलेल्या अधिकारांची जाणीव झाली की समाज बदलतो हे आज दिसत आहे. आता आमचा समाज शिक्षणाकडे वळतोय. माझं नाव शंकर बाबू इबुते आहे. आमच्या वस्ती बिल समाज म्हणून आहे. त्याला मसुंजोगी काही लोक म्हणतात नाव दिलेत, पण जात आमची खास बिल समाज आहे. म्हणलं तर आज बाबासाहेब आंबेडकर घटनामुळं आम्हाला मतदानाचा अधिकार मिळालं. म्हणूनच आम्ही आज नगरसेवकाला म्हणून आमच्या घरच्याला उभा केलो उमेदवार म्हणून. आज बाबासाहेब घटनामुळं आम्हाला संधी भेटली. ज्ञानराज चौगुले, किरण भैया, आपले रवींद्र गायकवाड, जितेंद्र साहेब यांनी आम्हाला संधी दिली या बारीस. म्हणूनच आमच्या घरच्याला उमेदवार म्हणून थांबिलो. त्यांनी निवडून आले संधीमुळं, बाबासाहेब घटनामुळं. आज नगरपालिकेत म्हणून आमच्या घरच्याला उमेदवार भेटली, एक सीट भेटली. आमचे लोक आमच्या महाराष्ट्रामध्ये जिथे लोक आहेत कुठं पहिली बार संधी आम्हाला भेटली. त्यामुळे निवडून आल्यामुळे आम्हाला लय अभिमान वाटला. पृथ्वीवर पहिलं शिक्षण म्हणलं तर कमी होतं, तिथं इथं फिरतो ते. आज आमच्या नगरसेवका म्हणून आमच्या घरचेच आलेत. पूर्ण आता भटके आमच्या किती वस्तीत लेकरं आहेत. आता आम्ही पूर्ण आमच्या घरचे मी असून पूर्ण आता शाळेला पूर्ण आता वस्तीत शाळा जिल्हा परिषद म्हणून आम्ही पूर्ण घरी घरी हिंडून त्यांना सांगून लेकरावला बी पाठवून देतो. आज कसं आम्हाला संधी भेटले म्हणून पुढे आमचे लेकरं बी काही शिकले, कुठं असं नगरसेवक हो, काही आमदार हो, खासदार हो, काही कुठं तर नोकरीला असंच लागेल. त्यांच्या आशीर्वाद, लेकराचा आशीर्वाद आपल्याला बी पाहिजे. आपण घरी घरी जाऊन सांगून लेकराला शाळेला पाठवून देणार आहोत. इथून खूप कष्ट केलेत आम्ही, आज ती समाजासाठी काम करणार याचा अभिमान आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात आलंय अशी भावना नगरसेविकाचे पती शंकर विभुते यांनी व्यक्त केली. या सामाजिक बदलाला शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि नगराध्यक्ष किरण गायकवाड यांचेही मोठे योगदान लाभले आहे असं यावेळी आवर्जून नमूद करावं लागेल. भिक्षेपासून नगरसेविकेपर्यंतचा हा प्रवास लोकशाही, संविधान आणि सामाजिक परिवर्तनाचं प्रतीक ठरत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आजही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय देत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येतं.
ज्यांना शिक्षण, आरोग्य, सन्मान यासाठी नेहमीच आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागला, त्याच समाजातील ही एक महिला आज लोकप्रतिनिधीमधून निवडून येते. ही कहाणी आहे संघर्षाची आणि त्याहूनही अधिक आहे आत्मविश्वासाची. सर्वात महत्त्वाचा विषय काय आहे की निवडणुकीचं यश नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची ताकद आज या उमरग्यामधून दिसते. एवढंच या ठिकाणी सांगू असं वाटतं. NTV न्यूज मराठीसाठी मी सचिन बद्रे.